त्याचबरोबर आमचे जुने आमचे मित्र आदरणीय मुफ्ती साहेब यांच्या हॉस्पिटललाही भेट देण्याचा योग आला. आज खास करून मुफ्ती साहेबांना भेटण्याकरता आणि त्यांच्या शुभेच्छा घेण्याकरता आज त्यांच्या हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी आवर्जून सत्कार केला. त्यामुळे त्यांचेही मनापासून मी आभारी आहे. ईजे न्यूज़ में आपका स्वागत है। नांदेड़ जिला एमएलसी श्री अमरनाथ राजूरकर का एमएलसी इंतखाबात में कामयाबी के बाद देगलूर का पहला दौरा हुआ। इस दौरे में उन्होंने देगलूर के जैद आलिमुद्दीन और सीनियर सियासी कायद अलहाज मुफ्ती सैयद मुख्तारुद्दीन साहब रिफाई से खुसूसी मुलाकात की। इस मौके पर मुफ्ती साहब ने एमएलसी अमरनाथ राजूरकर का शाल फूल देकर इस्तकबाल किया और उन्हें एमएलसी इंतखाबात में कामयाब होने पर दिली मुबारकबाद पेश की। इस मौके पर एमएलसी अमरनाथ राजूरकर ने खुशदिली से आए हुए सभी लोगों की मुबारकबादियों को कबूल किया और कहा कि मुफ्ती साहब हमारे पुराने साथी हैं, मैं हमेशा देगलूर का कोई भी काम हो मौजूद रहूँगा। इस मौके पर उनके साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सदर बल्दिया प्रतिनिधि बालाजी सेठ टेकाड़े, सैयद सादात, शेख पाशा, सैयद मुहिउद्दीन, डॉक्टर सैयद नूरुद्दीन, शेख मुजम्मिल, शशिकांत टेकाड़े, इदरीस कुरैशी, प्रशांत दासरवार, अथर हाशमी, सोहेल चाउश, राज गायकवाड़, सैयद जाकिर, अहमद पठान के साथ दीगर कई लोग मौजूद थे। इस मौके पर एमएलसी अमरनाथ राजूरकर ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। देखिए आज ये रिपोर्ट। देगलूरला बँकेच्या इलेक्शनच्या निमित्तानं आज देगलूरला आलो असता आमचे जेवढे मतदार आहेत त्या सर्वांना भेटण्याचा योग आला. बँकेची मिटिंग करून मी आमचे महायुतीचे आमचे नगराध्यक्ष टेकाळे साहेब त्यांच्या ऑफिसला भेट दिली. सर्व नगरसेवकांचं ऐकून घेतलं, तुमचं काय म्हणणं आहे काय नाही देगलूर बाबतीमध्ये, देगलूरच्या विकासाबाबतीमध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि मीही त्यांना सांगितले की येणाऱ्या काळामध्ये देगलूर शहराच्या विकासासाठी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला माझी गरज भासेल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. म्हणजे कुठलाही विचार येणार नाही की बाबा राष्ट्रवादीचे भाजपचे, असं काही नाही. आम्ही सर्वजण मिळून या देगलूर शहराला जे जे काही करणं गरजेचं आहे त्याकरता पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्याचबरोबर आमचे जुने आमचे मित्र आदरणीय मुफ्ती साहेब यांच्या हॉस्पिटललाही भेट देण्याचा योग आला. आज खास करून मुफ्ती साहेबांना भेटण्याकरता आणि त्यांच्या शुभेच्छा घेण्याकरता आज त्यांच्या हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी आवर्जून सत्कार केला. त्यामुळे त्यांचेही मनापासून मी आभारी आहे. सर्व आमचे जेवढे लोक होते जुने नवे सर्वांना भेटून आज आपला एक भेट देण्याचा योग झाला. तर भेट देऊन वापस जाता येणार. सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज़ लाइव।